गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. तुमच्या टीव्ही चॅनलवर बघतो आहोत, सगळीकडे हीच बातमी आहे. तर अलीकडे ते कोतकर नावाचे सन्माननीय ग्रस्त जे आहे, खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि मला जे सांगण्यात आलं की आतापर्यंत वर्तमानपत्रात सुद्धा आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत. कुंभमेळ्याच्यासाठी म्हणून रस्ते खोदून ठेवलेले आहेत. साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो की 2 बाजूचे रस्ते असतात. एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला, तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते. काही ठिकाणी दोन्ही बाजूने खोदून ठेवलेलं आहे. बरं, आता वेगवेगळ्या मॅस्टिक ॲस्फाल्ट वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार निघालेले आहेत. जिथे इथे अशा प्रकारचे खड्डे आहेत. आता पाऊस आज जोरात आहे, पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल. ताबडतोब ते भरले गेले पाहिजे. पण ते जर होत नसेल तरी अपघात होणार. आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका, दोघांची ही जबाबदारी आहे. तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही ही जबाबदारी. कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत, शेखर सिंग वगैरे, किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना. मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचाही कोणी ऐकत नाही. हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये. बरं, हे बाकीचे हे सगळं काम करणारे जे आहेत, आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे. नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधीही नव्हतं. त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो होतो. प्रचंड खड्डे, आणि त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूकसुद्धा एकदम स्लो असते. त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम. पोलीस तरी काय करतील? कारण मोठे मोठे ट्रक्स जे आहेत ते खड्ड्यात गेले तर त्यांचे ते पाटे बिटे तुटणं, सस्पेन्शन खराब होणं, सगळ्या गोष्टी असतात. नगरसेवक सुद्धा वैतागलेले आहेत. महापौर काय करू शकत नाही. म्हणजे हे शहर काय वाऱ्यावर सोडलंय का?